नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आहे पा मंगळवार आणि स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये. किती वाजले आता? बघितलेच नाही मी. तर आता वाजला असेल 1. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची फरशी आणि किचन वाटा दाखवणार आहे. म्हणजे सगळं घर आतापर्यंत कसं झालं, हा काम झालं फरशीचं आणि किचन वाट्याचं, तर ते दाखवणार आहे. कसं दिसू राहिलं ते दाखवतो तुम्हाला. तर समूह इकडे खेळू राहिली. ऐ काय? थांबा थांबा, बघायचं का काय येतं. आता बघा, आता बघा. ती अशी शांत बसत नाही आता, लगेच. ती खोल आहे ना बाज जरा, त्याच्यामुळे जमत नाही एवढं. खड्ड पाळड्यावानी होतं तिथं, माणूस बसलं तिथं. बरोबर आहे. तर आई ध्यान ठेवू राहिली. तर आम्ही काय करतो तुम्हाला एकदा फरशी आणि किचन वाटा दाखवतो. तर पाहत राहा. काय बाई? ती बी बोलली ना ब्लॉग मध्ये. हा, थोडी खरखर आहे तिला. तिला पण आहे, मला पण आहे. मला पण सर्दी आणि थंडी वाजून येऊ राहिली. तर दवाखान्यात बी नेणं पडेल मग तुम्हाला आज. आज आपण दवाखान्यातून जाऊनच येऊ. हा, वातावरण बदलाचा काळ आहे. आणि आमचं हे घर पण खूप मोकळं आहे, त्याच्यामुळं थंडीगार हवा आहे. ती अगोदर हे सगळे बोगदे बुजावं लागणार आहे. ओके, हे असं आहे. बाहेरून याला आपण बॅनर लावलेले आहे आणि आतून आहे ना तर कोंबड्याच्या ठिकाणला एक पत्रा आहे, तो बांधलेला आहे. वानेरपासून पाहिले जोरात पडलं. बरं झालं आपण गाडी इकडे लावली. बरं धिंगा नाही खेळताय. हा, म्हणून ही गाडी जी आहे तिकडे राहत होती, इकडे लावली मी. डायरेक्ट गाडीवरच कुदता ते. हा, चाल बरं एकदा दाखवू याला फरशी. चला चला. तर सुरुवात इथून करू. तर बघू शकता याला काय म्हणते, फोटो फ्रेम. फोटो फ्रेम केली आम्ही सगळ्या दरवाजाला. तर याची आम्ही लाल केलेली बघा. हा, समोरचा दरवाजा आहे म्हणून चांगली केली, थोडी लाल दगड वापरला तर अशी दिसते. आणि ही हॉलची फरशी अशी दिसू राहिली बघा. या रॅकला पण आपण फोटो फ्रेम करून घेतली बघा. हा, ते तिथं पण फोटो फ्रेम केली. ह्या दरवाजांना पण फोटो फ्रेम केली. ह्या खिडकीला पण फोटो फ्रेम केली. आणि ह्या कोपऱ्यात ही फरशी लावली फर्निचरच्या कलरची. कस काय लावली तो या कोपऱ्यात? या कोपऱ्यात मला देवघर करायचं. हा हॉल आहे आमचा. आणि हॉलमध्ये ह्या कोपऱ्यामध्ये पूर्वेला तोंड करून देवघर राहणार आहे लाकडाचं. म्हणून बॅकग्राऊंड मध्ये बी आपण लाकडाचीच फरशी घेतली. हा, लाकडाच्या कलरची वुडन आहे ना. तर असं आहे. आता वर जे आहे तर पीओपी करणार आहे आपण. लाईटावाली. हा, लाईट राहते त्याच्यात. आणि हॉलला आपण वालपुट्टी करणार आहे. हे असं जे इथं फरशी होती ना पहिली ती काढली आपण. तर त्यांनी असं प्लास्टर करून दिलं बघा, थोडं छोटं. हा, तर इथं आपण वालपुट्टी करणार आहे. आणि चला आता हा पण दरवाजा दाखवा. हा, याला पण ह्या अशी फोटो फ्रेम केली आम्ही. कशी दिसते कमेंट मध्ये सांगा. आता फरशी याच्या अगोदर दाखवली तुम्हाला, कोणाला आवडली कोणाला नाही आवडली. पण मला आवडली. पण ज्याची त्याची चॉईस राहती. सोनूच्या मम्मीला आवडली, विषय संपला. आहे का नाही? तर या फोटो फ्रेम केल्या ना आम्ही सगळ्या घरात, सगळ्या खिडक्यांना दरवाजांना. उठून दिसतंय बघा, बसून बी दिसतंय. तर तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट मध्ये सांगा. कारण लय खर्च व्हायला त्याच्यावर. कारण हा जो दगड आहे काळा, हा 115 रुपये स्क्वेअर फूटना घेतला आम्ही विकत. बघा ह्या पण खिडकीला, इथं पण बघा या दरवाजाला. आणि जो लाल आपण किचन वाट्यासाठी वापरेल, चला किचन वाटा दाखवतो तुम्हाला. तर हा असा दिसतोय बघा किचन वाटा. हा, तर सोनूच्या मम्मीनं आणि जे आमचे पाहुणेच होते फरशीवाले मिस्त्री ज्ञानेश्वर ढोके, त्यांचा नंबर बी देतो मी. कोणाला काही करायचं असलं काम तर करा. खरंच
छान काम करते, मला तर आवडलं. कारण आमचा पहिल्या वेळेस कार्यक्रम फशल होता. फरशी नीट बसवली नाही, किचन वाटेचे दगड उलटे बसवले होते, रॅकचे पण दगड उलटे बसवले होते. अजून ते रॅक तसंच आहे पहा तिथे तसे उलटे बसून ठेवलेले. ते पोताडी ठेवले ना, त्याचा दगड उलटा बसवेले. परत जे दगड दुकानातून आणले तर आपल्याला काही माहित नसतं कसे बघून घ्यायचे काय घ्यायचे. तर ते मिस्त्री सोबत राहतो ना, त्याने व्यवस्थित घेऊन दिले पाहिजे. तर तवा काही व्यवस्थित घेऊन नाही दिले, काही बारीक काही मोठे. तर किचन बघा या रॅकचे कशी एक सोयीनं सारखे दगड आहे. हा या रॅकमध्ये त्या रॅकमध्ये डायरेक्ट फरक जाणवतोय ना. हा व्यवस्थित. तर हे रॅक पण काढलं पाहिजे, याला कडप्पा वापरेले. एकच काढलं. कोणाकोणाचं म्हणणं होतं की मध्ये बी एक पार्टिशन करून 2 काढायचे होते. हा डबे जास्त बसन आहे ना. तर बघा ही अशी डिझाईन केली किचन वाटेची. डिझाईन केली तर डबल दगड लावलेला आहे आपण. हा डबल आहे हा दगड. त्याच्यामध्ये डिझाईन आणि मध्ये डिझाईन केलेली. त्याला किचन वाटा आपला असा इटकरी कलरचा आहे लालसर. तर वर पण आपण टाईल्स लाल आणि पांढरी लाल अशी वापरलेली. तर बघू शकता हे असं दिसू राहिलं सगळं. इथं बेसिक आहे पण भांडं जरा छोटं झालं बघा. काय झालं, आम्ही गावाला जायला होतो, त्यांनी जुनच भांडं टाकलं. इथं आपल्याला दुसरं टाकायचं होतं, पण काही हरकत नाही, आपले पैसे वाचले. चहा पाण्याचेच भांडे होतो ना. हा बाकी काम मिस्त्रीनं 1 नंबर केलं. आम्हाला जसं अपेक्षित होतं तसं, त्याच्यापेक्षा भारी. कारण की मी जरी इथून भडकन जरी पाणी टाकलं थोडंही पाणी बाहेर यायचं काम नाही. छान उंच घेतलं त्यांनी आणि इथं पण सुंदर अशी डिझाईन टाकली बघा. आणि हे जे आहे ना तर थोडस मोठं घेतले आम्ही. हो इतकं समजा एक अर्धा फूट मोठं घेतलेलं आहे. कारण समोर कोळपाट ठेवायला जागाच नसते. हा आता हे किचन आहे आणि हा समोरचा हॉल आहे. तर इथलं हे लोखंड आम्ही कापून टाकलं. आता इथे आहे ना तर पुट्टीवाले आले त्यांच्याकडून चोपडं करून घेऊ म्हणजे इथून डायरेक्ट ट्रे देता येतो चहा. हा इथून मी समजा समोर बसेल असलो की ही इकडून चहा लांब वाजेन आहे ना. चला तर हे बघू शकता तुम्ही मी किती कोळपाट करून घेतले सगळे. आणि हे कोळपाट करून दिले त्यांनी. दाखवते मी. आता उचलायला चालतो म्हणे. हा स्वामिनीला खेळायला त्यांनी मनानेच केला. स्वामिनीसाठी कोळपाट म्हणे. जेव्हा पण तुम्ही पापड पोळ्या करतात तेव्हा ती कोळपाट मागती. कारण की त्यांच्या घरी घडलेले त्यांच्या मुलीसोबत असं. आम्ही साफ नाही केलं याला नाही. तर असे छान कोळपाट करून दिले त्यांनी. 4 पोळपाट आहे. तर 3 आम्ही ठेवणार आहे. एक आमच्या शारदा काकू आहे त्यांना देणार आहे. त्यांना देणार आहे. तर देऊन टाक त्यांना मग. हो. तर बघा तुम्हाला आता हॉल दाखिला, बेडरूम दाखिलं आणि किचन दाखवलं. हा इथं जे आहे आम्ही वॉल पनिंग करणार आहे जशी आपल्या हॉलमध्ये तशी. आणि हॉलमध्ये ती POP करणार आहे. चला वाड्यामध्ये. तर ही वाड्यातली फरशी आहे पाहून घ्या. वाड्यामध्ये आम्ही अशा काळ्या पट्ट्या बसवल्या. फरशीची तोडून नाही बसवली. आणि काही उरेल होत्या फरशा तर मग त्या कुठं कुठं थोड्या थोड्या ऍडजस्ट केल्या. थोडं वेगळं दिसतंय पण मग खर्च बी वाचला आमचा त्याच्यात. बरोबर. आणि हे वाड्यातच आहे शेवटी. तर हे बघा इकडे या अशी फरशी बसवली एका साईडलाच. बाकीच्या 2-3 साईड मोकळे. फक्त जी आपली स्टोरूमची साईड आहे टॉयलेट बाथरूम स्टोरूम त्या साईडला फक्त फरशी बसवली. तर मस्त छान दिसू राहिली आता त्या तिन्ही पण रूम. इथून दाखवा ना असं पूर्ण दिसतं. हा फोटो फ्रेम आपण सगळीकडे केल्या बघू शकता. मध्ये पण छान दिसतंय बघा. हे असं करून घेतलं मी त्यांच्याकडून. हे आपलं शॅम्पू साबण ठेवायला. हा हे दाखवलं होतं आपण पाठीमाग. परत बघा स्टँड म्हणते गेला. हा स्टँड. हे असे केले आपण सगळीकडे केले. ह्या इथं एक केलं आणि मध्ये एक केलं बघा. आणि इकडून बी आतून एक केलं. हे टॉयलेट आहे. तर आता प्लंबिंगचं काम करू आपण लवकरच राहिलेलं. म्हणजे आपल्याला इंग्लिश भांडं बसू नये. या नळायला तोट्या वगैरे बसू नये. पण सोनी चोपाने चेक करून दिलं ना भांडं. लय सिमेंट सांडलो त्याच्यावर. हा तर तरी अजून त्याला 2-4 वेळेस पुसल्याशिवाय साफ होत नाहीये. पांढरं पांढरं दिसतं. अजून काय बोलायचं. आणखी स्टोरूम मधलं रॅक राहिलं दाखवायचं जे आपण दाखवलं नव्हतं बघा. चला. तर ही स्टोर रूम आहे. तर इतकी पॉश केली. खाली फरशी त्याला हे असं फोटो फ्रेम. ती मनाला स्टोर रूम आहे फक्त. पण इथं एक पाहुणा आपला राहू शकतो. तर याला खिडकी नाहीये कारण ही स्टोर रूम होती पाणी येऊ नये म्हणून.
जर कधी आम्ही सोन्यासाठी रूम दिली तिथे एक लहानशी खिडकी करून घेणार. करून घेणार आहे. मग टेन्शनच नाही, सोन्या याच्यात मस्त. तो म्हणे ना आता एवढं मोठं बांधकाम केलं, ही रूम मला माझी देऊन टाका म्हणे. माझा एक छोटासा बेड, एक फॅन, माझा एक छोटासा बेड, एक फॅन बसून द्या म्हणे, मग मला टेन्शन नाही. तर बघू आता ते रॅक जोडून जोडून केलं आम्ही. ते त्याला पुस्तकं वगैरे ठेवायला काम येतं. हो, जे दगड वेस्टेज होते त्याचं करून दिलं बघा त्यांनी. त्या दगडांचं केलंय, म्हणजे वायाला जायचं काम नको. वायाला जायचं काम नको असं आहे. फ्रेम दिसू राहिली मस्त, फ्रेम मुळे छान वाटतंय. हा, तर आमची सगळ्या घराची फरशी तुम्हाला कशी वाटली, किचन वाटा कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आणि पहिल्या वेळेस आम्हाला कोणातरी चांगलं काम करून दिलं पहा फरशीचं, किचन वाट्याचं. तर खरंच कोणी म्हणू का ना म्हणू, आम्हाला आमचं चांगलं वाटतंय हे काम. एक नंबर दिसतंय, पहा ना, बघा छान दिसतंय एकदम, जसं सोनूची मम्मी स्वप्नात पाहत होती. असंच पाहत होती मी, पण असं वाटलं नव्हतं की हे शक्य होईल म्हणून कधी. खरं खरं सांग, कस काय शक्य झालं सांग बरं. हा सोनूची मम्मी, कस काय शक्य झालं सांग. हा, आम्ही व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे शक्य झालंय सगळं. आणि मी सोनूश बाप्पाचं पहिले नाही ऐकलं, पण नंतर ऐकलं तर माझा फायदाच झाला. आज काही जे आहे ते खरं सोनूश बाप्पामुळे, कारण की त्यांनी जर एवढी स्वतः कोणाचा न विचार करता सगळ्या गोष्टीची सुरुवात केली, तर कारण की दुसराच विचार करून काहीच फायदा नाही, कोणी काही कामी येत नाही. तर आजचा खरंच खूप चांगलं झालं. आता तर मला माझ्या स्वप्नातलं पूर्ण जसं पाहिजे होतं तसं बरं झालं. मला असं वाटत माझी एकच रूम राहील कायम, त्याच्यामुळेच मी त्या रूमला इतकं छान सजवलेलं होतं. तिथंच रॅक, तिथंच किचन वाटा, याची अपेक्षाच नव्हती मला इतकं होईल कधी आमच्याकडून. ज्या रूम मध्ये आम्ही राहत होतो त्याच रूम मध्ये किचन होतं, हॉल आणि बेडरूम एकच होती, आहे का नाही. तर त्यावेळेस आम्हाला 90,000 रुपये खर्च आला होता. दरवाजा, प्लास्टर, किचन वाटा, फरशी, वरची वालपणी. तर ते 90,000 आम्ही जिथून कामाला जायचो त्याच्याकडून काही उचल घेतली होती कामाच्या भरोशावर. काही गट काढले होते, गट काढले होते 2, आहे ना. काही सोनं मोडून हे करून ते 90,000 रुपये जमवले होते. तर आता आम्ही तिथं सगळं रिनोव्हेशन केलं, कारण ते किचनच्या हिशोबानं करेल होतं आम्ही. तर तिथली फरशी वगैरे तेवढी अट्रॅक्टिव्ह नसती वाटली याच्यामध्ये. तर सोनूची मम्मीनं जिंदगीभर मग कधीच काही ऐकलं नाही, आणि अजून बी ऐकत नाही ती. पण तिने एक गोष्ट ऐकली की म्हणलं आपण चल, आपण सोशल मीडियावर व्हिडिओ काढू, आपल्याला काहीतरी चांगलं होईन आपलं, आहे का नाही. नाही तर ती मिळेल ते काम कर, याच्या वावरात जाय, त्याच्या वावरात जाय, भोकरदानला कामाला जाय, याचे लेकरं सांभाळ, त्याच्या घरी काम कर. तर याच्यामध्ये फक्त गरजाच पूर्ण होत होत्या, त्या बी होत नव्हत्या, आहे का नाही. म्हणजे 1-1 रुपया जपत होतो आम्ही. हा, तर रडायला नव्हतं पाहिजे, पण तिला रडूनही आवरलं. आम्ही काही व्ह्यूजसाठी, लाईक कमेंटसाठी काही रडत नाही. आमच्यात टॅलेंट आहे, बरोबर आहे का नाही. कॉमेडी करतो आम्ही उत्तम, त्याच्या जीवावर आहे सगळं. आणि आम्हाला काही त्याच्यात कमीपणा वाटत नाही. आम्ही नावं ठेवणाऱ्याचे बी तोंड बंद केले सगळ्याचे. पण तिनं ऐकलं तर बाकीच्या महिला मंडळाला हे माझं सांगणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की नवरा बायकोच्या विचारांना घरातले सगळे निर्णय घ्या, सगळं व्यवस्थित होतं, भांडणं वगैरे करू नका. आमचं बरंच आयुष्य भांडणं करण्यात निघून गेलेलं आहे, तर तो काळ परत येणार नाही. तर सगळ्यांना बहिणीचे तुम्ही माझ्या सगळ्यांना हे सांगणं आहे की नवऱ्याला विश्वासात घेऊन, नवरा बायकोच्या विचारांनाच होतं सगळं, भरोसा ठेवायला पाहिजे एकमेकावर. तर असं आहे. खुश आहे आज. हा, माझं ते म्हणजे देवघरचं पण माझं स्वप्न होतं की बस सगळीकडेच मी एवढं पॉश करून राहिले ना, तर माझ्या देवासाठी पण एक रूम पाहिजे. आपण आपल्यासाठी स्पेशल रूम काढू राहिलो, किचनसाठी स्पेशल काढू राहिलो, सगळं स्पेशल झालं तर मग देवाला करू नको, आहे ना. मग तर देवाला पण मी माझ्या मनासारखंच देवघर करणार आहे, तर ते पण तुम्हाला लवकर. आता मी फक्त पैशाची अरेंजमेंट करून दिलेली आहे सोनूश मम्मीला. 2-1 लाख रुपयाचं कर्ज झालं आमच्यावर. काम तुम्हाला मी खर्च सांगेन आता टोटल, कसं सांगेन की
की बांधायला किती खर्च आला, फरशीला किती आला, किचन वाट्याला किती आला, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला. तर मी सोनूच्या मम्मीला बिलकुल कशातच मला त्यांनी असं म्हणलं नाही, तुला जसं करायचं तसं कर म्हणलं. मी फक्त पैशाची अरेंजमेंट करून, मी आणि आमचे जे मिस्त्री म्हणजे यांचे ते भाऊच लागते बघा ते भाऊ, तर त्या दादाच्या माझ्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि त्यांनी पण मला की ताई तुम्ही बरोबर केलं. मी म्हटलं हे घेऊ का, कारण की जरी मला कळत होतं पण मी तरी पण त्यांना एक शब्द विचारत होते की हे घे, किचन वाटा असू काही असू. तर त्यांनी जसं जसं मला सांगितलं तसंच मी घेतलेलं आहे सगळं. तर आज मला चांगलं वाटतं, एवढं छान काम झालं तर. आणि आणखी आता एक एक काम होईल तर आणखी सुंदर दिसेल घर. हा बरंच बाकी अजून महिनाभर आम्ही इथं राहायला येत नाही, पण आमची समूह चांगली रिंगू सर तर आम्ही या घरात राहायला येतो तुम्हाला. हा आम्हाला प्रश्न पडायचा सर पहिले पहिले की कधी काम होईल, कसं होईल, सगळे पैसे पुरल का, की वान्यर मधून गेलं. जाऊ दे, वर गेलं वाटतं काही नाही, वर नाही ना काही. नाही, बऱ्याच कमेंट आल्या या फरशीला की फरशी चांगली नाही दिसत. तर दुकानात 20 प्रकारचे डिझाईन राहते, तर म्हणजे 20 प्रकारची वेगवेगळी आवड असणारे लोक राहते. मला सोनूची मम्मीला काहीच नाराज नव्हतं करायचं. माझ्या डोक्यात होतं की पांढरी फरशी बसू, पण माझ्या जर घरातले लोक नाराज आहे तर मग ती बसून काही फायदा आहे का. नाही, करतो मी कोणाच्या खुशीसाठी, बायको पोरायच्या, तर त्यांच्या मनासारखं पाहिजे सगळं. तर तिला ते स्वातंत्र्य द्यायले, घर कसं बांधायचं, कोणती फरशी लावायची, कोणती रूम कुठं काय घ्यायचं, ते सगळं स्वातंत्र्य सोनूच्या मम्मीला द्यायले आपण. कारण की ते घर माझं आहे, त्याला मी सजवणार आहे. हा, माणसापेक्षा बैला घरात जास्त आवड राहते, नाही असं पाहिजे तसं पाहिजे. तर माझ्याच मनाने मी सगळं केलेलं आहे. तर आज पण मी खुश आहे ना, कारण की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या नाही. तर मग मला वाटलं असतं नाही ही का बरोबर बसवली, तशी पाहिजे होती, पण मला आवडलेली फरशी. हा. आणि आज आम्हाला भेटायला एक दादा ते आले होते, तर त्यांना पण खरंच खूप आवडली. ते म्हणजे छान केली. हा, तर असं आहे. आणि ज्यांनी आम्हाला ही फरशी वगैरे बसवून दिली त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी बऱ्याच गोष्टीची मदत केली. फरशी आणली तर पहिलं जे सामान आणलं आम्ही ते 75,000चं आणलं. तर तेव्हा खिशात 20-30 हजारच होती. तर उधार फरशी घेऊन दिली. नंतर किचन वाटा पूर्ण उधारमध्ये गेला आणि त्यांच्या मजुरीचे बी अर्धे पैसे बाकी. हा, त्यांचे जे 2 कामगार होते त्यांच्या हिशोबानेच त्यांनी पैसे घेतले. आणि जसं आम्ही म्हणलं तसंच केलं, तसं की असं पाहिजे ते तसं पाहिजे, त्यांनी वाद घातला नाही. आणि एकदम फिनिशिंगमध्ये काम केलं पा, सगळं एकदम व्यवस्थित दिसतंय सगळं. तर चला, समोर राहिली काय ग, काऊन रडत होती, कवळत होती. परेशान करते तिला, लय परेशान करते लगेच. कोणी असू त्याला रडकुंडी आणती. काय बाई मम्मो. चाल बेटा. तर चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू. चला, धन्यवाद, बाय.